सध्या सगळीकडे धुरंधर या चित्रपटाची लाट आपल्याला बघायला मिळते। प्रख्यात दिग्दर्शक आदित्य धर याने तयार केलेली ही कलाकृती आता केवळ सिनेमा या एका गोष्टीपुरती मर्यादित राहिलेली नाही। बॉलिवूडचे प्रचलित सिनेमे, त्यातल्या कथानकांचा एक विशिष्ट अजेंडा, भारतीय संस्कृतीला अवमानित करून मिळवली जाणारी प्रसिद्धी आणि पैसा, यावरून समाजात सगळीकडे चर्चा सुरू आहे। या सगळ्या गोष्टींना छेद देत आदित्य धरने एक वेगळी कलाकृती लोकांसमोर मांडली आहे। गुप्तहेरांच्या जीवनातील कधीही न उलगडलेले कंगोरे या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेले आहेत। वास्तवाचं भान राखून तयार केलेला हा सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरलाय। या चित्रपटामध्ये पाकिस्तानी आणि बलुचिस्तानमधल्या लोकांचं राजकारण, संघर्ष यावर सुद्धा भाष्य करण्यात आलंय। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, याच बलुचिस्तान प्रांतामध्ये मराठ्यांनी आपल्या अस्तित्वाची मोहर उमटवली होती। मराठी तिथपर्यंत कसे पोचले, इतिहासातील हे अज्ञात पर्व आपल्याला काय सांगू पाहतंय, जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत प्रथमेश राणे। MyMTV मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला आपण बलुचिस्तान विषयी माहिती घेऊया। दक्षिण पश्चिम आशियातील हा एक डोंगराळ प्रदेश। पश्चिम पाकिस्तान, दक्षिण पूर्व इराण आणि दक्षिण पश्चिम अफगाणिस्तान अशा 3 भागांमध्ये हा प्रदेश विभागलेला आहे। या प्रदेशातील सर्वात मोठं शहर म्हणजे क्वेटा, ओरमारा, पसनी आणि ग्वादार या प्रांतातील महत्त्वाची बंदरं। या प्रदेशाला बलोच हे नाव कसं पडलं याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतमतांतर आहे। काहींच्या मते कॅस्पियन समुद्रालगतच्या बाझगान या प्रांतावरून इथल्या समुदायाला बलोच हे नाव पडलं। इंडो युरोपियन भाषा समूहातील भाषा म्हणून बलोच ही भाषा ओळखली जाते। वेगवेगळ्या आक्रमणकर्त्या समुदायाने 9व्या शतकापासून बलोचमध्ये आपलं बस्तान बसवलं। काळाच्या ओघात ही भूमी मुघल राज्यकर्ते आणि तिथल्या काही समुदायांमध्ये विभागली गेली होती। खरान, लाजबेला, मकरान आणि कलात ही अशी 4 राज्य आहेत ज्यांच्यावर नंतरच्या काळात इंग्रजांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव होता। 15 ऑगस्ट 1947 रोजी कलातच्या शासकांनी स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केलं होतं। मात्र त्यानंतर 1948 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानवर ताबा मिळवून तो पाकिस्तानमध्ये विलीन करून घेतला। पाकिस्तानच्या या नापाक इराद्यांच्या विरोधात तिथे अनेक स्वातंत्र्य चळवळी उभ्या राहिल्या। आज सुद्धा पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांच्यातील संघर्ष याच अस्मितेवरून पेटलेला आहे। आता आपण मराठी आणि बलुचिस्तान या विषयाकडे वळूया। 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली। परकीय आक्रमणाचं वादळ मराठ्यांनी पुन्हा थोपवून धरलं। मात्र यावेळी अब्दालीशी लढता लढता एका संपूर्ण पिढीने मृत्यूला कवटाळलं। लाखो सैनिक मारले गेले तर कित्येक जण बेपत्ता झाले। युद्धानंतर काही मराठे पानिपतमध्येच स्थायिक झाले, तर सुमारे 25,000 मराठा सैनिकांना बंदी बनवून अफगाणिस्तानला नेण्याचा निर्णय अब्दालीने घेतला। बलुचिस्तानच्या शासकाला त्याने ही भेट देण्याचा विचार केला। बलुचिस्तानचा शासक मीर नासिर खान नूरीने या सर्व मराठा युद्ध कैद्यांची वर्गवारी केली। त्याने सैनिकांना वेगवेगळ्या जातीत विभागलं। त्यात बुक्ती, मुर्री, गुरखानी, मजारी, रायसानी या काबिल्यांचा समावेश होता। या बलुची जमातीमध्ये आजही मराठा उपजात कायम आहे। बलुचिस्तानमध्ये आल्यानंतर तिथल्या मराठ्यांनी आता हाच आपला प्रांत म्हणून नव्याने आयुष्याला सुरुवात केली। पण या परक्या मातीतही ते आपल्या संस्कृतीशी एकनिष्ठ राहिले। बलुचिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या मराठ्यांपैकी काहींनी शेती करायला सुरुवात केली, तर काही जण सैन्यात सहभागी झाले। अभ्यासकांच्या मते बुकटी मराठ्यांमध्ये अनेक उपशाखा असून त्यांच्यात दरुग मराठा आणि साऊ मराठा यांचा दर्जा सर्वात मोठा मानला जातो। साऊ मराठा जमातीमध्ये मराठमोळा असा आई हाच शब्द वापरला जातो। विविध राष्ट्रांमध्ये काळाच्या ओघात सांस्कृतिक स्थित्यांतरं होत गेली। भारत भूमीच्या रक्षणाचं व्रत स्वीकारलेल्या मराठ्यांनी बदलाचे हे वारे पचवत स्वतःचं वेगळं अस्तित्व कायम राखलं। पायाखालची भूमी बदलली असली तरी मातीसाठी आणि मानासाठीचा संघर्ष सुरूच आहे। धुरंधर सिनेमा तुम्हाला कसा वाटला? बलोच आणि मराठ्यांचं नातं सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि MyMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।